स्मार्ट मीटरवरून केखलेत संताप. महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. पन्हाळा तालुक्यातील केखले गावात स्मार्ट मीटर बसवण्यावरून वाद चिघळला असून ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी स्मार्ट मीटरला विरोध होत असतानाही ग्रामस्थांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने मीटर बसवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. काही वीज ग्राहकांनी जुने मीटर बदलण्यास नकार दिल्यानंतर महावितरणच्या 15 ते 20 जणांच्या पथकाने गावात येऊन अनेक घरामध्ये स्मार्ट मीटर बसवल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. विरोध करणाऱ्या काही ग्राहकांच्या घराऐवजी थेट वीज खांबावर स्मार्ट मीटर बसवण्यात आल्याचाही आरोप आहे. महावितरणचे अधिकारी दादागिरीची भाषा वापरून कारवाई करत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच हा प्रकार तात्काळ थांबवला नाही तर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी संपूर्ण गावाच्या सहभागातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आमच्या केकले गावामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यासाठी काही काल एमएससीबीचे लोक आलेत. ग्रामस्थांचा विरोध असताना सुद्धा सुस्थितीतील चालू मीटर तिने घरात बसवण्यास विरोध केल्यानंतर काही एमएससीबीच्या लोकांनी केकले गावामध्ये एमएससीबीच्या पोलवर मीटर बसवलेत. हे पोलवर मीटर बसवणं हा एमएससीबीला कुठल्या अधिकारात किंवा कुठल्या कायद्यात जर असलं तसं त्यांनी त्या ग्राहकांना किंवा गावाला सांगायला पाहिजे. जून महिन्याच्या आमच्या ग्रामसभेमध्ये गावाचा तसा ठराव झालेला आहे आणि 5 जूनला आम्ही एमएससीबीला तसं पत्र दिलेलं आहे. गावातल्या कुठल्याही ग्राहकाच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नये त्याचं त्याने आम्हाला लेखी काहीसुद्धा परत दिलेलं नाही. तसंच केकले गावातील ग्रामस्थांनी 7 जूनला गावातील ग्राहकांच्या सह्या घेऊन तसं त्यांना एमएससीबीला निवेदन दिलेलं आहे. त्याचाही त्यांनी परत काही रिप्लाय दिलेला नाही आणि डायरेक्ट गाडी घेऊन 20-25 लोक घेऊन यायचं आणि महिला ज्या घरात आहेत त्या घरात जायचं, मीटर फॉल्ट आहे म्हणून सांगायचं आणि ते मीटर बदलायचं. ज्याने विरोध केला त्यांचे मीटर त्यांनी काल पोलवर बसवलेत आणि जर हे स्मार्ट मीटरचं काही बसवणं नाही थांबलं तर 15 ऑगस्टला ह्या गोष्टीचा निषेध करून गावाच्या वतीनं तिथं मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल. काल एमएससीबीचे काही लोक येऊन त्यांनी मीटर बदलण्यासाठी सक्ती केली. त्यांना मी विरोध केला परंतु त्यांनी काही जुमानली नाही. त्यांना मी बोललो 3 ते 4 वर्ष झालं माझं नवीन मीटर आहे तरी त्यांनी काही ऐकले नाही. त्यांनी जाऊन डायरेक्ट डांबावरती मीटर बसवलं, स्मार्ट मीटर बसवलं. त्यांना सांगूस त्यांनी काही ऐकलं नाही. हे त्यांना कोणी सांगितलं आणि कशाबद्दल सांगितलं त्याबद्दल त्यांच्यावरती कारवाई व्हावी. परमिशन त्यांना कोणी दिली ते डांबावरती मीटर बसवावं ते म्हणतात आम्हाला वर्ष अधिकाऱ्यांनी सांगितले. ते कोणी सांगितलं? आता JR वगैरे काय आहे का त्यांना विचारल्यानंतर ते म्हणतात आमच्याकडे राजपत्र आहे. राजपत्र ग्राह्य धरले जाते का? त्यांना JR कोणी दिला? मुख्यमंत्र्यांनी दिला का कोणी दिला? त्याची सखोल चौकशी व्हावी हे माझी विनंती आहे. केके न्यूज साठी कोडोली प्रतिनिधी सनी काळे. दागिने नात्यांचा आणि परंपरेचा उत्सव असतो. दागिन्यांच्या पारंपरिक आणि आधुनिक कलाकुसरीच्या शेकडो आकर्षक डिझाईन्स एकाच ठिकाणी. मालनकर ज्वेलर्स, आपुलकीचे अलंकार विश्व.